आवाज येतो का बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अजित कुमार शिंगारपुत्रे आपल्या बुद्धिमत्तेच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मागील 4 दिवसापासून बुद्धिमत्ता हा घटक आपण शिकत आहोत. तर बघा, बुद्धिमत्ता मी स्वतः घेत आहे. तर बघा, कालच्या पिरियडमध्ये दिशा म्हणजे काय ते झालेलं आहे. त्यानंतर कॅलेंडर म्हणजे काय तो पण भाग झालेला आहे. त्यानंतर प्रकरण 4 आसन व्यवस्था म्हणजे काय आपण कालच्या पिरियडमध्ये समजून घेतलेले आहे. तर बघा, आपण कालचे उदाहरण कोणते कोणते झाले ते आता जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मागील प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमचं व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर बघा, प्रश्न असा आहे, त्याचा आढावा घेऊया. सीता एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? तर बघा, आपलं उत्तर काय आलं होतं, तर म्हणून रांगेत एकूण विद्यार्थी 14 आहेत. त्यानंतर टाईप दुसऱ्यामध्ये काय सांगितलं बघा. तर बघा, मागे जे लेक्चर झालेलं आहे ते रिपीट पुन्हा म्हणजे प्रश्न सांगत आहे, त्याचं उत्तर डायरेक्ट सांगत आहे. तर बघा, सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता आणि गीताच्या दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती? तर बघा, आपलं उत्तर काय होतं, तर एकूण रांगेत विद्यार्थी 11 विद्यार्थी बसलेले आहेत. तर बघा, 6 मुले एकमेकाकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत, म्हणजे काय गोल बसलेले आहेत. तर राजू मोहनच्या उजव्या बाजूला बसला, परंतु विजय एकदम डाव्या बाजूला बसला नाही. चंदर हा बाबू व विजयच्या दरम्यान बसला आहे, तर अजय विजयच्या डाव्या बाजूला आहे. तर मोहन समोर कोण बसलं, तर मोहन समोर विजय बसला. त्यानंतर टाईप 4 आहे, एका रांगेमध्ये सोनाली. टाईप 4 आहे काय, सॉरी गलती से मिस्टेक हो गई. हाँ, टाईप 4 आहे बरं का. टाईप 4 चालू आहे. आपली जमलिंग झाली थोडी, म्हणजे 2-3 दिवस इकडं तिकडं काही आपण तांत्रिक कारणास्तव लेक्चर झालं नाही. तर बघा, टाईप 4 आता बघा, टाईप 4 चालू आहे. तर एका रांगेमध्ये सोनाली ताई समोरून सोनाली समोरून 5वी आहे. कितवी आहे? 5वी असून सोनाली ताई कितवी आहेत? 5व्या आहेत. 5वी असून तिच्या मागे दिनेश बसला आहे. तिच्या मागे कोण बसला? दिनेश बसला आहे. असं व्यवस्था आहे, दिनेश बसला आहे. दिनेश पासून मागे गीताने लावली सीता. दिनेश पासून मागे गीता ते कितीच गीता कराली. एकच प्रश्न आहे, काय गीता 4थ्या क्रमांकावर आहे. 4थ्या क्रमांकावर आहे. असून इथं बघा, असून गीतापासून गण्या कितव्या क्रमांकावर? 3ऱ्या क्रमांकावर आहे. गणेश 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर बघा, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? किती विद्यार्थी आहेत ते आता स्पष्टीकरणाच्या द्वारे समजून घेणार आहोत. किती विद्यार्थी आहेत.
तर बघा इकडं लांब सडक रेस मारायची, इकडून येते लांब सडक. तर बघा इथून आहे समोर, इथून 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 आहे समोर. समोर हे काय समोर, इथून किती आहे 1 2 3 4. इथं आहे सोनाली ताई, इथं आहे सोनाली. किती हाय 5वी हाय. किती हाय 5वी हाय बाई ताई 5वी हाय. तिच्या मागे तिच्या समोर कोण आहे, तिच्या समोर दिनेश आहे. दिनेश कुठं आहे, दिनेश त्याच्या वरी आहे. इथं वरी दिनेश, दिनेश आहे. दिनेशच्या मागे कोण आहे, दिनेशच्या मागे आणखीन एक. दिनेशच्या मागे मागे इथं मागे बघा, इथून मागे मागे इथून इथं खाली आहे मागे. मागे काय गीता, गीता. एक मिनिट. हो हो. तर बघा इथून बघा मागे तिच्या दिनेशच्या मागे गीता हाय. गीताच्या मागे कोण हाय, गीताच्या इथं पुढे इथे टिंब आहे. तर मागे गीता, गीताला रेस मारा. गीताला रेस मारल्यानंतर आणखीन पुढे टिंब 3 द्या. टिंब 3 दिल्यानंतर इथं कोण आहे, इथं गण्या आहे. गण्या कुठं आहे, इथं आहे गण्या. गणेश इथं हाय. तर बघा सोनाली गीता, गीताच्या नंतर गणेश आहे. गणेश सोनालीच्या नंतर दिनेश आहे. दिनेश बघा तर रांगेत म्हणून, तर रांगेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरोबर आपलं उत्तर 11 एकूण विद्यार्थी आहेत. तर रांगेत एकूण विद्यार्थी, तर रांगेत एकूण विद्यार्थी. कोणाला काही राग आला असेल तर पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तसं सांगितलेलं आहे. तर रांगेत एकूण 11 विद्यार्थी. एकूण किती विद्यार्थी आहेत, 11 विद्यार्थी आहेत. 11 विद्यार्थी आहेत. 11 विद्यार्थी आहेत. तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर गीता दिनेश पासून 4थ्या तर क्रमांकावर आहे. दिनेश म्हणजे दिनेशचा कितवा क्रमांक धरा, दिनेशचा पहिला. इथून 1 2 3 4 इकडून मागे आलं तर उलटा सुलट्या दिशेने. तर बघा गीता गणेश पासून, गीता 1 2 3 हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर गीताला इथं दिनेश पहिला आणि त्याच्या जोडीला गीता आहे. गीता पहिली. इकडून मागे गेलं तर काय, दिनेश पासून पहिला आणि इकडून समोर गेलं तर गीता पासून पहिला धरावा. म्हणून क्रमांकावर गीता पहिल्या क्रमांकावर धरावी. तर यामध्ये गीता दिनेश पासून, गीता दिनेश पासून 4थ्या क्रमांकावर, कितव्या आहे 4थ्या क्रमांकावर आहे. आपलं ॲक्युरेट उत्तर आलेलं आहे. तर 4थ्या क्रमांकावर आहे. 4थ्या क्रमांकावर आहे. दिनेश पहिला क्रमांक. दिनेश कोणता पहिला क्रमांक धरावा. पहिला क्रमांक धरावा. गीता पासून गणेश, गीता पासून गणेश कितव्या क्रमांकावर आहे, गणेश 3ऱ्या क्रमांकावर आहे. 3ऱ्या
क्रमांकावर आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर गीता पहिल्या क्रमांकाला भरावी. गीता पहिल्या क्रमांकावर धरावी. गीता पहिल्या क्रमांकावर धरावी. धरली तिला, दिनेशला पण धरलं, गीतेला पण धरलं, दोघाला पण जोडीला धरलं. तर बघा अशा प्रकारे हे आपलं टाईप 4 मधलं हे उत्तर आहे. त्यानंतर टाईप 5. तर बघा टाईप 5 घ्या. टाईप 5. टाईप 5 कशाला घ्यायचं. टाईप 6 घ्या. टाईप 6 अतिशय महत्वाचा आहे. टाईप 6 आता झालं खरी सोसायटी सुरू 6वी. तर बघा 11 विद्यार्थी. त्याच्यानंतर बघा ABCDEFGHI, A, B, C, D, E, F, G, H, I, J नंतर K लास्ट, K शेंडेफळ पहिल्या रांगेत. इथं लक्ष येत नसेल तर पहिल्या रांगेत शिक्षकाकडे तोंड करून आहेत, म्हणजे माझ्याकडे तोंड करून बसले आहेत. तर शिक्षकाकडे तोंड करून बसले, तर माझ्याकडे 11 विद्यार्थी बघत आहेत. तोंड करून बसले तर याच्यामध्ये पहिल्या बसले. तर बघा ह्याचं उत्तर बघा किती मध्ये 4 मध्ये दिलेले आहे. तर बघा पहिलं उत्तर काय सांगितलेलं आहे. तर बघा डी हा एफच्या डाव्या बाजूला आहे. डी हा एफच्या डाव्या बाजूला व सीच्या उजव्या बाजूला आहे. सीच्या उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला व दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे बघा याचा काय समजत नसेल तर बघा डी हा एफच्या बाजूला, डी ABCDEF, डी च्या बाजूला एफ बसला, डी च्या बाजूला एफ. इथं सुमितच्या बाजूला पूजा बसली आहे. तर गृहीत धरा सुमितच्या बाजूला पूजा बसली, पूजाच्या बाजूला धीरज बसला, धीरजच्या बाजूला अजित बसला. म्हणजे काय त्याचं म्हणजे शिक्षकाकडे तोंड करून माझ्याकडे बसले आहेत. तर बघा म्हणजे उत्तर आपलं काय सांगते. तर बघा इथं गृहीत धरा सुमितच्या बाजूला पूजा बसली आहे, पूजाच्या म्हणजे बाजूला अजित बसला आहे. तर उजव्या बाजूला म्हणजे पूजाचा दुसरा क्रमांक म्हणजे काय सुमितचा दुसरा क्रमांक धरावा. सुमितचा कोणता दुसरा क्रमांक धरावा. पूजा पहिली, पूजाच्या नंतर सुमितच्या नंतर धीरजच्या नंतर मी माझा चौथा, धीरजचा तिसरा, सुमितचा
पूजाचा दुसरा, सुमितचा दुसरा, पूजाचा पहिला असा क्रमांक धरावा. हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर ए हा ईच्या उजव्या बाजूला ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची जोडी पाडा बघू. त्याची काय जोडी आहे? प्रत्यक्षामध्ये जोडी त्याचा फॅक्टरच पाडा. तर बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई हा एका टोकाला आहे. ई हा एका टोकाला आहे. तर बघा ई मध्ये एकूण 5 जण बसले आहेत. 5 म्हणजे काय? म्हणजे इथून पूजा ते सीता बघा. सीताच्या दरम्यान मध्ये बघा 5 विद्यार्थी बसलेले आहेत. म्हणजे 5 मुलं मुली बसलेले आहेत. म्हणजे 5 मुलं धरा किंवा 5 मुली धरा. ए हा ईच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे काय? पूजाच्या दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला कोण आहे? त्याच्या बाजूला त्याचं नाव बघा. त्याचं नाव केशव बसलेलं आहे. तर केशव बसलेला आहे बघा. त्याचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर धरा. तर बघा ए हा म्हणजे काय? म्हणजे मुलगा धरा, मुलगी धरा. ई म्हणजे काय? केशव हा ई आहे. तर पूजा काय आहे? ए आहे. म्हणजे काय? वेगवेगळ्या टोक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरं उत्तर बघा. जे हा ए व बी. जे हा ए आणि बी च्या मध्यभागी आहे. मध्यभागी आहे. आणि जी च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बघा जे बघा बी च्या मध्यभागी मध्ये ए बघा. इकडे बघा जे इथं 1 2 3 एच आहे. तर बघा त्याच्या मध्यभागी त्याच्या मध्यभागी कोण? बी बसलेला आहे. बी च्या मध्यभागी आहे. आणि जी च्या डाव्या बाजूला किती? तिसऱ्या क्रमांकावर 1 2 3 याचा जम्बलिंग झाली बरोबर. जी च्या तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? जे आहे. तर बघा जे आहे त्याचा कोणत्या बाजूला? उजवी कोण डावी कोण? त्याचा डावीला बसलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. जी हा डाव्या बाजूला आहे. तर बघा कितव्या क्रमांकावर? जी बघा इकडे डाव्या बाजूला बघा. इकडून इकडे डाव्या बाजूला इकडून ह्याची जोडी जे ची जोडी कोण? जे ची जोडी जे आहे. जी ची जोडी कोण आहे? जे आहे. तर अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे चौथं शेवटचं उत्तर आहे. एच च्या एकदम उजव्या बाजूला हे बघा किचकाडामध्ये चांगला जिरवणारा हा प्रश्न आहे बघा. एच च्या एकदम उजव्या बाजूला डी आहे. उजव्या बाजूला कोण आहे? डी आहे. तर बघा धीरजच्या बाजूला भीमा बसलेला आहे. तर बघा कोण बसलाय? भीमा. धीरजच्या बाजूला भीमा बसलेला आहे. डी आहे. तर आयच्या डी आहे व आयच्या उजव्या
बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयच्या हे खरं उत्तर आहे. तर बघा आयच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रांगेमध्ये मध्यभागी मध्यभागी कोण बसलेला आहे? तर आय येईल. तर बघा ए बी सी डी ई एफ जी एच. एचच्या एकदम उजव्या बाजूला एचच्या म्हणजे धीरजच्या बाजूला भीमा बसलेला आहे. ते एक संकल्पना करा. तर बघा भीमाच्या बाजूला उषा बसलेली आहे. तर उषा हे आपले काय आहे? उत्तर आहे. याच्या बाजूला म्हणजे काय? भीमाच्या बाजूला उषा बसलेली आहे. तर बघा हे काय? हे आपलं उत्तर काय आहे? उषा आपलं उत्तर आहे. आय हे आपलं उत्तर येईल. म्हणून याच्या एकदम हे बघा पुस्तकी भाषेमध्ये याच्या एकदम उजव्या बाजूला डी आहे व आयच्या उजव्या बाजूला आयच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर हे स्टेटमेंट बघा राजेशिवीला कंबाईनला आलेला आहे. तर बघा रांगेमध्ये मध्यभागी आय येईल. तर बघा टाईप 10. तर बघा टाईप 7 पण सोपा आहे. टाईप 8 पण सर सांगतील. टाईप 9 सांगतील. आता आपण टाईप 10 ते भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तो भाग समजून घेणार आहोत. तर बघा बुद्धिमत्तेचं सचिन ढवळे सर, त्यानंतर गोमाजी सर, शिंदे सरांचं लेक्चर बघून घ्यायचं आहे. त्यानंतर जेवढं जे बेसिक आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. माझा विषय नसला तरी मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर बघा टाईप 10 घ्या. तर एका रांगेत पहिल्या मुलानंतर दोन मुली, दुसऱ्या मुलानंतर नंतर आहे बघा दुसऱ्या मुलानंतर. तर बघा इथं जमली दुसऱ्या मुलानंतर 3 मुली. किती रांगेत 3 मुली. तिसऱ्या मुलानंतर 4 मुली आहेत. 4 मुली आहेत. अशा प्रकारे रांगेत एकूण 18 मुले उभी आहेत.
18 मुले उभी आहेत तर रांगेत फक्त मुली किती? तर रांगेत फक्त मुली किती, म्हणजे मुलीची संख्या किती, हे प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, एका रांगेत पहिल्या मुलानंतर 2 मुली आहेत, दुसऱ्या मुलानंतर 3 मुली आहेत. तर बघा 2 आणि 3 5 झाले. तिसऱ्या मुलानंतर किती? मुलानंतर 4 मुली आहेत, 9. तर अशा प्रकारे बघा एकूण विद्यार्थी बघा, मुली एकूण सगळे विद्यार्थी 18 मुले उभी आहेत. तर रांगेमध्ये एकूण मुली किती? तर बघा त्याचं सूत्र आहे मुली बरोबर n नॅचरल नंबर n कंसमध्ये n प्लस 1 भागिले 2 मायनस 1 हे काय आपलं? हे सूत्र हा. तर बघा त्याची संख्या बघा n शेवटच्या बघा जे प्रश्न विचारले ते गृहीत धरा n म्हणजे एकूण मुलं, म्हणजे 18 मुलं गृहीत धरा. n च्या शेवटच्या मुलानंतर बघा 18 नंतर कोण आहे? 18 नंतर 19 आहे. मुलानंतर काय? रांगेत मुली एकूण किती? रांगेत एकूण 18 नंतर 19 मुली आहेत. तर मुलीची संख्या मुली बरोबर 19 गुणिले कंसामध्ये 19 अधिक 1 भागिले 2 मायनस 1. तर 19 अधिक 19 गुणिले 19 अधिक 1 आले 20. आले किती? 20 बरोबर. याचा 1 इथं 2 इथं 1 आणि 1 किती? 2 इथं भागिले किती? 2 मायनस किती? मायनस इथं आपल्या पाचवीला पोचलेला आहे. तर मायनस किती? 1 बरोबर. 19 किती? 9 किती? 18 ला 1 हातचा 1 बरोबर 189. तर रांगेत फक्त त्याचा गुणाकार करून 189 याचे उत्तर येईल. याचं उत्तर येईल 189 याचं उत्तर येईल. त्यानंतर बघा टाइप 13 म्हणजे काय, तो भाग आता शेवटचा आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. आता लगेच आपण विज्ञानचं लेक्चर किंवा अर्थशास्त्राचं लेक्चर घेणार आहोत. तर अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना म्हणजे काय, तो भाग समजून घेणार आहोत. तर धन्यवाद.